चला मॅचला सुरुवात होते. थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये थट्टा मस्करीचा भाग, परंतु या ऐकूया त्याने सध्या महाराष्ट्राला वेड लावलंय. युवा टॅलेंटेड समालोचक प्रथमेश ठाकूर, ऑर्केस्ट्रा सुद्धा रील स्टार आहेत. आगरी बिग बॉस मध्ये देखील त्यांचा आवाज ऐकला. खरं तर मला असं वाटतं की आता पुढच्या बिग बॉस मध्ये महेश मांजरेकर सरांच्या ऐवजी प्रथमेश ठाकूरलाच तो रोल देण्यात यावा, अशी देखील आमची आगरी समाजाची हे मागणी असेल. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. आणि आता मॅचला जशी सुरुवात होईल या कॉमेंट बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करू ना आवाज ऐकूया प्रथमेश ठाकूर सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. बदलापूरची दगदगती तोफ म्हणून नेहमी चर्चेत राहिलेत. अगदी ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये जात असताना समालोचन त्यांचं आपण ऐकतोय. खरं तर यंदाच्या पर्वामध्ये आपण पाहिलं ठाणे रायगड बेल्ट मधील अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये बदलापूरची A1 जोडी आपल्याला पाहायला मिळाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची त्यांचे करूया पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. थँक्यू मॅडी सर, राहुल सर. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. मॅच विल बी 4 ओव्हर. सामना आपल्याला पाहायला मिळेल घेसर आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श क्रिकेट संघ पडले. ध्रुवांश 11 या नावानं अगदी आपण पाहिले तर पडलीगाव संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मॅच इज ऑन. ओव्हर नंबर 1 आणि गोलंदाजी मार्क वरती फ्रंट लाईन बॉलर प्रथम म्हात्रे, बर्थडे बॉय. लेफ्ट आर्म बॉलर ओ वाईड यॉर्करचा सुंदर विकल्प. लाऊर अपील, मोठी अपील. राकेश कुंभार बिहाइंड द विकेट. भरपूर मोठी अपील. राकेश कुंभार फुल ऑन कॉन्फिडेंट आहेत. स्निकोमीटर नाही आपल्याकडे, थोडं डिफिकल्ट आहे. डिफ्लेक्शन फक्त बघावे लागेल. मग चेक केले जाते. सध्या प्रत्येक अँगलने पाहिलं जातंय. 3 अँगल आहेत आपल्याकडे. प्रत्येक अँगल मध्ये आपण एक्झॅक्टली पाहतोय काय घडलंय. आज खरंतर या स्पर्धेमध्ये आपण राहुल चव्हाण सरांचा आवाज ऐकत आहोत, मॅडी सरांचा आवाज ऐकत आहोत. पंचांची देखील त्रिमूर्ती आपण पाहत आहोत. KP सर, शिंदे सर आणि योगीराजे बुटेरे सरांना आपण पाहतो. बका डॉन. ऑनफिल्ड अंपायर विल बी फायनल डिसिजन. कारण आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये. डायव्हर्जन वरती अनुमान लावणं थोडं कठीण आहे. बघा कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू थोडं मिळणं कठीण आहे पंच, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजनच आपण देत चला. ऑन साइडला फटका चांगला आहे.
गॅप मध्ये खेळला गेलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. दाखल झालाय सूरज म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला योगेश पाटील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. ओपनिंग पेअर अगदी आपण पाहिलं तर डगआउट मध्ये गोरख मांगरुलकरला देखील आपण पाहत आहोत. खर तर सागर फराड मला अजूनही आठवत आहे जेव्हा 2015-16 रतनबुवा पाण्यासाठी आम्ही सायकलवरती प्रीमियर कॉलनी पर्यंत प्रवास करायचो तेव्हा योगेश गोरख मांगरुलकर एक असा खेळाडू होता घेसरगावचा जो प्रथमतः मी पाहिला होता कल्याण डोंबिवली परिसरामध्ये विथ ग्लेअर्स बॅटिंगला जायचा आणि काय फलंदाजी करायचा तो. अक्षरशः समोरच्या गोलंदाजांना कर्दन का ठरायचा. प्रत्येकाची वेळ असते आणि 2014, 15, 16 पीक पिरियड होता तेव्हा. आणि आता मॉडर्न डे क्रिकेट आहे. आता सगळेच ग्लेअर्स लावून खेळतात पण तो ट्रेंड जेव्हा सेट केला होता ग्लेअर्स घालून जो बॅटिंग करायचा पाहायला मजा यायची. रतनबुवा स्पर्धेमध्ये सध्या कॉमेंट्री बॉक्स कडून प्रथम म्हात्रेने इम्प्रेस केले. सुंदर गोलंदाजी. 3.1 चौकार. म्हात्रे दोघेही म्हात्रे आहेत. एक प्रथम दुसरा सूरज. डायरेक्ट हिट करावा लागेल. दूर राहिलाय. एक रन इथे मात्र फार वेगाने इथे कंप्लीट केली गेली. धावसंख्या सिंगलने पुढे टोटल 5 वरती. ओव्हर नंबर 1 ची जबाबदारी खरतर बर्थडे बॉय वरती सोपवली गेले. वाढदिवस आहे आज. प्रथम म्हात्रे सेलिब्रेशन जरूर केले असेल टीम आदर्श पडलेगावनं. राठी बॅटर साठी डीप मध्ये 2 फिल्डर ऑन साइडला तैनात केल्यात. डीप मिड स्कोरिश मिड विकेट आहे आणि समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मॅड हॅडी. मयूर ठाकूर आत. आता मिड ऑन. समोर डीप मध्ये लॉंग ऑफ दक्ष म्हात्रे. शॉर्ट कव्हर. समोर स्वीपर कव्हर. पॉइंट आहे. शॉर्ट थर्ड आणि बिहाइंड द विकेट राकेश कुंभार. शॉर्ट फाईन देखील तुम्ही पाहतात आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर 30 सर्कलच्या आत. वेगवान तितक्याच वेगानं पाठवलाय ऑन साइडला. योगेश पाटील का वार लॉन्ग ऑन के बाहर. षटकार. स्वप्नील मॅच ऑन करायचे. पुढील सामन्यासाठी दोन्ही टीम तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय लक्षात ठेवा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत आहोत आणि जो कॅप्टन इथे उपस्थित राहणार नाही तर समोरच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल आणि त्याच वेळेला जर का इनिंग संपेपर्यंत कॅप्टन आले नाहीत तर मात्र 2 बॉलची पेनल्टी असणार आहे. हायवेंड कडून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दक्ष म्हात्रेला आपण पाहणार आहोत. जेन्युइन ऑलराऊंडर फ्रॉम पडलेगाव टीम. या संघासाठी नेहमीच अष्टपैलू खेळाडूची भूमिका त्याने बजावलेली आहे. विथ द बॅट विथ द बॉल कंट्रीब्युशन भन्नाट तो देतो नेहमी. आडव्या बॅटनं फटका फसलाय डीप मध्ये. ग्रामीण का चिता चूक करणार नाहीये. मयूर ठाकूरनं टिपलाय झेल. फलंदाज होतोय फेल. धक्का क्रमांक पहिला लागला टीम घेसरला. फलंदाज सूरज म्हात्रे बॅक टू द पेव्हिलियन.
समोर फ्रंट अँगल वरती आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन यश आहेत. त्याच वेळेला स्क्वेअर अँगल वरती शाकिब. दुसरीचा प्रयत्न पण चिता तिकडे तैनात आहे. एकच धाव इथे फक्त प्राप्त केली जाईल. रोशन फराडने भरपूर टेक्निकल एक्सपर्ट कॅमेरामॅन घडवलेत आमच्या एमटीसी मध्ये. ज्या वेळेला आपण पाहत आहोत आयुष यश मुरबाडे ब्रदर्स, त्यानंतर आतिश असेल, त्यानंतर काचेश फराड, आमचे पपलू असतील, शाकिब असेल, भरपूर खर तर तयार केलेत त्याने कॅमेरामॅन्स अँड टेक्निकल एक्सपर्ट्स. प्रसन्न असेल आमची संपूर्ण टीम. बॉलर्स बॅक, सुंदर फटका समोर डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर तैनात. सिंगल प्राप्त केली जाईल इकडे देखील. इक्का दुक्का सिंगल डबलने धावफलक चाललाय पुढे. येत्या काही दिवसांमध्ये महेशभाई पाटील चषक खोनी नाईट टुर्नामेंट देखील तुमच्या भेटीस येते. लाख मोलाची स्पर्धा असेल. प्लस टुर्नामेंटसाठी 2 व्हीलर बाईक देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कॉन्टॅक्ट करा एंट्रीसाठी. आपण खुला टाकण्याचा प्रयत्न. राकेश कुंभार पाहत राहिले स्पॉट कडे. चांगला बॉल आपण पाहतात. फार एंड वरून बॉलिंग मार्कमध्ये दक्ष आलाय. दक्षने मागील काही हंगामामध्ये फार इम्प्रेस केलंय. पडलेगाव साठी खेळत असताना सेकंड ओव्हर मध्ये तो येतो आणि त्यानंतर 4th ओव्हर मध्ये आपण त्याला पाहतो जेव्हा 5 ओव्हरची मॅच असते. आणि नेहमीच त्याने इम्प्रेस केलंय, कधी निराश केले नाही. खुला टाकला. आणखीन एक चांगला बॉल आणि पुन्हा एकदा आपण पाहत आहोत कोणती धाव नाही. बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट आलाय. आणि काल अगदी आपण पाहिलं तर वाडेघर नगरसेवक चषकामध्ये दक्ष मात्रेनं मेडन षटक आणि प्लस हायट्रिकचा देखील कारनामा केला. त्यामुळे म्हटलं ना मी की चर्चेत राहिलेला गोलंदाज आहे दक्ष. मिस टायमिंग बॉल अबे मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघालाय. सीमारेषा पलीकडे मिळतील 4 धावा. चौकार. योग्य संगीत आपण ऐकलं. दोस्ती केली तर जीव देईन आणि गद्दारी केली तर जीव घेईन. हा आगरी कोळी समाज, जीवाला जीव देणारा आगरी कोळी आणि जर का वाकड्यात शिरलात तर जीव घेणारा देखील आगरी कोळी समाज. गर्व नाही तर माज आहे आगरी कोळी समाजा जन्माला आल्याचा. 2 ओव्हर नंतर 17 आला 1. सागर फराड यांची फरमाईश आलेली आहे डिझा ऑपरेटर कडे. ओल्ड इज गोल्ड, ओल्ड 90s बॉलिवूड. फरमाईश आता यायला लागल्यात. बापरे. रातो के कातिल सागर फराड. 17 ला 1. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी मार्क मध्ये आता पुन्हा एकदा कॉम्बॉक्शन कडून गोलंदाज अक्षयला आपण पाहणार आहोत. बॉल तयार होता पुन्हा एकदा अक्षय. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं तर कोणती धाव तिकडे मात्र मिळाली नाही. चांगला बॉल आणि अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना अक्षयला पहिल्या बॉलवरती पाहिलं. ऑफसाईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क तिकडे आढळला नाही आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट येतोय. फार सुंदर गोलंदाजी सध्या तरी आपण पाहत आहोत पडलेगाव संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हर मध्ये या साइड वरून प्रथम मात्रेला त्याने 11 खर्च केला. जेव्हा हायवे एंड कडून गोलंदाजी झाली दक्ष मात्रेने फक्त 6 खर्च केल्या, ज्यामध्ये 1 चौकार लास्ट बॉल वरती आला आणि या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 डॉट. भरपूर शफल झाला होता, सफल झाला नाही. टेनिस बॉल क्रिकेट हेच तर आहे. शफल होऊन बॅटर सातत्याने ऑन साइडला
लॉंग लेग, फाईन लेग, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, पण तो प्रयत्न आता मात्र फसलाय. आणि सागर अगदी आपण पाहिलं तर 3 डॉट आलेले आहेत. अफलातून गोलंदाजी आपण पाहत आहोत. अचूक टप्पा आणि भेदक मारा ज्याला म्हटलं जातं. तीव्र, तिखट, धारदार, तीक्ष्ण गोलंदाजी करतात. मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, शॉर्ट फाईन, बॉल न घेतली गिरकी, निघालाय थर्ड मॅनला, गलीमध्ये अडवलाय बॉल आणि मिळेल एक. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर भरपूर काळ वाट पाहिल्याच्या नंतर ही सिंगल आलेली आहे. 3 बॉल डॉट आल्याच्या नंतर मात्र आपण पाहतो ती सिंगल. गोलंदाजी तर जबरदस्त अक्षय करतोय सध्या. यष्टांच्या मागून आपण पाहिलं तर मयूर ठाकूर मोस्ट ऑफ द टाइम तो आउटफील्ड मध्ये आपण पाहतो. सध्या बिहाइंड द विकेट अक्षयच्या महत्वपूर्ण षटकासाठी त्याला पाठवलं गेलंय. क्या बात आहे. लेग स्पिन आणखीन एक सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर रायटी बॅटरला काय बाहेर येतो, हातभर वळतोय चेंडू. ऍक्शन रिप्ले बघा. व्हॉट अ बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे अक्षय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतात. रायटीला माहिती आहे पडल्यानंतर बॉल बाहेर येणार आहे, लेग ब्रेकच होईल, पण तरी देखील त्याला मारता येत नाही. ही खासियत आहे अक्षयची. वा अक्षय वा. जबरदस्त षटक आपण पाहिलं अक्षय, ज्यामध्ये त्याने फक्त 1 धाव खर्च केली आहे. फलंदाजाला माहिती आहे, त्याने अनुमान देखील लावलेले आहे. त्याला कळालंय की पडल्यानंतर आपसूक बॉल बाहेर येणार आहे, पण तरी देखील बॅटच्या संपर्कात येत नाही. म्हणजे गोलंदाजाची महंती बघा, त्याची कीर्ती बघा, त्याची गोलंदाजी बघा. 3 ओव्हरचा खेळ झाला संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीनं 18ला 1 धाव फलक घेसर संघाचं. वेळ जास्त घेऊ नका. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्कमध्ये राकेश कुंभार यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये महत्वपूर्ण कामगिरी त्यांची आपण पाहतात. आणि त्याच वेळेला शेवटचं षटक प्रत्येक वेळेस हाताळण्याची मोठी जबाबदारी असते. पण पहिल्याच बॉलवरती राकेश कुंभारचं केलंय स्वागत. आडवा बॅटने केला प्रहार, मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय षटकार. ग्लोरियस स्ट्रोक. ओ हो ऑन साइडला. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, छूम अंतर, सिक्सर. स्मॅश केलाय समोर डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर ऍक्शन मध्ये सिंगल कंप्लीट. 1 वरती समाधान. सिंगल धावफलक पुढे. टोटल 31. Far end on पुन्हा एकदा राकेश कुंभार. Miss timing, give proper timing. Yes, definitely. Absolutely great stroke. What a shot was that. Stand and delivered. Stand and dispatch.
थ्रू दी कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिग शॉट. प्ले बघा स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. ओ पॉपिंग क्रिशा डीप मध्ये गेले. पॉपिंग क्रिशा डेप्थनेसचा योग्य वापर केला, स्लॉट मध्ये आला आणि कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सदतीस झालेल्या ताबडतोड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक फटका, पण तिथे डीप मध्ये फिल्डर आहेत. एफर्ट चांगले आपल्याला पाहायला मिळाले. बॉल निघाला मागे, आता डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला जरूर. खेळाचं पूर्वार्ध सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर टार्गेट सेट केलं जातं बॅटिंग टीमच्या माध्यमातून समोरच्या संघापुढे आणि उत्तरार्धामध्ये मात्र सामना जबरदस्त रंगतो. पण आता मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी जो घेसर संघ अडचणीमध्ये होता त्या घेसर संघाला अडचणीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. बॉल आता मात्र तिकडे गॅदर केला जाईल आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आणि बॅटिंग टीमने घेतला रिव्ह्यू. ऑनफिल्ड अंपायर सांगितलं वालेट डिलिव्हरी, पण बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला, चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. होती पण 3 गोलंदाजांनी जे काही कमावलं तर शेवटच्या षटकामध्ये जणू काही गमावलं गेलं. आणि राकेशच्या ओव्हरमध्ये जवळपास आपण पाहिलं तर 3 षटकार, 1 दुहेरी धाव आणि 2 सिंगल. लास्ट बॉलवरती दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये विकेट, अशा तब्बल 22 धावा पहिल्या 3 ओव्हरमध्ये मिळून देखील आपण पाहिलं तर जितक्या आल्या नव्हत्या त्या एका ओव्हरमध्ये आल्या आणि त्यामुळे मात्र आपण पाहिलं तर धावफलक मोठ्या आकड्यावरती जाऊन गेलेला आहे. फायटिंग टोटल तर उभी केली आहे टीम घेसरनं. 4 ओव्हरमध्ये 40 कुठल्यात 41चं टार्गेट आहे. मजा आली मॅच मध्ये, सामना रंगेल जरूर, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. पण आता मॅच कशा प्रकारे होते हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये तत्पूर्वी करूया परिवर्तन आणि टॉसची देखील तिकडे प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सावध संघ कर्णधार आपल्याला जोडले गेलेले आहेत. कापरी सिद्धी पालेगाव संघनायक. चला आपण टॉसची प्रक्रिया तिकडे आपण पूर्ण करणार आहोत. आमच्या ऑफिशियल विद्यमान अध्यक्ष आदरणीय महेशजी धुळे सरांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. 4 ओव्हरची मॅच.
हा एकविरा क्रिकेट संघ सावध आणि त्यांना वाईट करेल कापरी सिद्धी च्या पहिल्या रात्रीमध्ये ऐकत आहात बदलापूरची मुलुक मैदानी तोफ दैवलीचे युवा दमदार उद्योजक तर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलापूरची मुलुक मैदानी तोफ ऐकूया आवाज मॅडी सरांचा ओ पहिलाच बॉल हॅमर केलाय बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे भयानक सुरुवात चौकार बॉल गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आणि आता अलॉंग द कार्पेट बॉल चालला सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार आदर्श क्रिकेट संघ पडलेला मिळतील धाबा 4 अगदी जुने जाणते क्रिकेटर चिंतामण सुरोशे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत सध्या ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत ओ यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला एक सिंगल सॉफ्ट हँडने बॅकलिपला खाली ठेवत असताना आपण पाहतोय ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला 2 धावा तिकडे मिळतात आणि 2 ने संघाची धावत संख्या जाईल 10 या अंकावरती षटक क्रमांक पहिलं चालू आहे प्रगती पथावरती असताना गोलंदाज आपण पाहतोय दक्षित या गोलंदाजाला पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक देण्यात आलंय आणि त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार एक दुहेरी धाव दक्ष आणि मयूर ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू उडवण्यात आला फ्लिक केलाय तोपर्यंत एक सिंगल धाव जरूर मिळेल मिड विकेटला संघाची धावत संख्या धावफलकामध्ये 11 वरती डबल डिजिट अकरा धावा धावफलकावरती आहेत शेवटचे 2 बॉल या षटकातील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतील 40-41 चा टार्गेट पहिल्या षटकाचा खेळ जो प्रगतीपथावरती चालू आदर्श 11 पडले अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू टाकण्यात आला तोपर्यंत लेग बाईज एक सिंगल धाव बॅट कट ओके या ठिकाणी सिंगल धाव मिळेल बॅटर्स मयूर आणि सध्या दक्ष खेळतात ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न एसटी रक्षक बीट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग देखील बीट मागे बॅकअप मिळू शकला नाही बॉल चालला लॉंग स्टॉप एंडला दन दन करत बॉल चालला सीमा पार धावा मिळतील 4
मध्ये 18 बॉल आणि आता 25 धाबांची गरज या मॅच मध्ये. सूरज मात्र आले षटक क्रमांक 2 मध्ये. समोरच्या एंड कडून तुम्हाला हे षटक पाहायला मिळेल, हायवे एंड कडून. अठरा बॉल आणि आता 25 धाबांची गरज. 8.33च्या सरासरीने या धाबा बनवाव्या लागतील. ऑन साइड ला फटका फसलाय, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का पहिला लागेल. आदर्श क्रिकेट संघ पडलेला, फलंदाज बाद. सेकंड राऊंडचा पहिला सामना तुम्ही एन्जॉय करताय. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी उजव्या बाजूला अनेक प्रकारचे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील. तिकडे तुम्ही सर्व प्रेक्षक वर्ग पाहतायत, त्याचा आनंद घेत आहेत. अनेक सारे खवय आहेत तिकडे. ढिले यांचं एक उत्तम दर्जाचं दुकान तुम्हाला तिकडे सगळं काही मिळेल, जे हवं त्या गोष्टी. तिकडे आपण पाहिलं तर एक फ्रूट सेंटर अमर चौधरी यांचं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अनेक स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेत. ओ याच दरम्यान धीम्या गतीचा बॉल, संपर्क व्यवस्थित नाही. या चेंडूला जास्त फ्लाइट देण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. इथून मात्र जर हा सामना थांबवायचा असेल टीम घेसर संघाला, तर अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, त्यानंतर लगेचच डॉट बॉल. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस करण्याचा प्रयत्न. थोडस नॅचरल अँगल ठिकाणी क्रिएट करण्यात आला. अगदी आपण पाहतो दोन्ही बाजूनी वळवण्याची क्षमता गोलंदाज सूरज म्हात्रेकडे. चांगली गोलंदाजी ते करतात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, 41 टार्गेट. आणि या 41च्या टार्गेट मध्ये 18 बॉल 25चं इक्वेशन तुम्ही पाहिलं तर असं वाटलं की आदर्श क्रिकेट संघ पडले संघ पूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत करते. परंतु आता सध्या गोलंदाज देखील तितकीच कस लावत असणार या मॅच मध्ये, कारण हा सामना जिंकला तर माधून या ठिकाणी आपण पाहतोय तिथून पुढे जाण्याची संधी मिळेल तिसऱ्या फेरीमध्ये आजच्या रजनीत. आणि आता तसंच प्रयत्न करावा लागणार आहे. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी होते. अजूनही 24 धावांची गरज आहे. 14 बॉल, 24 रन्स टू विन फ्रॉम 14 बॉल्स. खरं तर क्रिकेट वरती नितांत प्रेम चिंतामण सुरोशी यांचं, आणि खास करून त्यांच्या आवडीचा खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळतोय म्हणजे मनीष कोलेकर पांड्या यांना देखील त्यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुढे समोर कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आला. एक सिंगल मिळेल. एका धाबेसाठी झगडावं लागतं, एका धाबेसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. मेहनतीची पराकाष्ठा इथून तुम्हाला करावे लागणार आहे. जो संघ जास्त मेहनत करेल त्या संघासाठी यश हे जरूर जवळ आल्यासारखं वाटेल. 13 बॉल 23 धावांची गरज. शेवटचा बॉल सूरज म्हात्रेचा. स्ट्राइक एंडला बॅटर स्वप्नील म्हात्रेला आपण पाहतोय. सूरज म्हात्रेच्या अगेन्स्ट चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी गेले. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 16, या षटकामध्ये आल्या धावा फक्त केवळ 2, म्हणजे टीमची टोटल 41चं टार्गेट असताना 18 धावा. येणारे 12 बॉल 23 धावांचं समीकरण आहे. चांगली गोलंदाजी करते सध्या तरी आपण पाहतोय घेसर टीमचे गोलंदाज आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मृण्मयी 11 या नावाने संघ खेळतोय. घेसर डोंबिवली बेल्ट मधील हे संघ तुम्ही पाहतायत. आज सावध, बीड, शेलू या संघांचा अपवाद वगळला
तर तुम्हाला कल्याण डोंबिवली या बेल्टचे संघ आज तुम्हाला पाहायला मिळतात. पालेगाव मलंगड विभागातील एक संघ आहे, बाकी कल्याण डोंबिवली मधून बिलॉंग करतात. 12 बॉल 23 धावांची गरज. चांगली स्पर्धा आहे. साई एकविरा चषक तुम्ही स्पर्धा एन्जॉय करतायत. दिवस क्रमांक पहिली रजनी आणि असे चित्तथरारक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतात. पहिला सामना आपण पाहिला असेल वेगळ्या हापचा बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन अंतर्गत शीळ वर्सेस कात्रप. तो सामना कात्रप संघाने जिंकला. शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतो 1 बॉल 2 धावांची गरज असताना ठोकलेला षटकार. अँड दिस वेल देन ऑल इज वेल. 12 बॉल 23 ची गरज. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल यावेळी 60व्या पाटने कडवा प्रहार. बॉल चालला 1-2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धाबा 4 आणि आता रंगात रंगात आली ही मॅच. बॉल सीमा पार. मिळतील धाबा 4. कोणता संघ कोणत्या संघावरती हमी होणार याकडे अधिकाधिक लक्ष सर्व प्रेक्षकांचं. तमाम लाडके प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण प्रेक्षक हा संपूर्ण स्पर्धेचा राजा माणूस असतो. हौशा गौशा नवशा असे 3 प्रेक्षक आपल्याला तिन्ही फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतो काही प्रेक्षक संघाला सपोर्ट करण्यासाठी आले असतात, काही संघ अगदी आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येक पाठीरांगाने पाठी घेऊनच असतात आणि मॅचला एन्जॉय करणारे काही प्रेक्षक देखील आम्ही पाहिलेले आहेत. परंतु क्रिकेटशी काही संबंध नसणारे प्रेक्षक देखील इकडे उपस्थित आहेत. कुठेतरी वेळ घालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करत असतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. म्हणूनच मी म्हटलं की प्रेक्षक हा स्पर्धेचा राजा माणूस असतो. 19 धावा 10 बॉल मध्ये हव्या होत्या. पहिल्या बॉल वरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आणि आता दुहेरी धाव मिळते. इकडे बॅटिंग करत असताना आदर्श 11 पडले संघाला. म्हणजे प्रत्येक बॉल गणिक समीक तुम्हाला या ठिकाणी वेगळं पाहायला मिळेल. समीकरण 9 बॉल मध्ये 17 ची गरज. ऑन साइडला हाफ अँड जॅक करताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि इथे 2 धावा मिळतात. एक धाव या ठिकाणी फार महत्वाची आहे. ती धाव रोखायची आहे, परंतु इकडे 2 धावा खर्च केला जातात. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल गोलंदाज दीपचे फार महत्वाचे असतील. एखाद चेंडू डॉट आला तर समीकरण पुन्हा एकदा थोडस कठीण वाटेल, पण तो आदर्श पडले समोर खेळतोय. काय फरक पडतोय. ओ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. डीप मध्ये बॉल चालला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. वारंवार या मिस्टेक्स चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाहीये. 2 धावा मिळतील. एक चेंडूचा अपवाद वगळला तर अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉल मध्ये 10 धावा या ठिकाणी गोलंदाज दीपने खर्च केलेले आहेत. जिकडे 12 बॉल 23 ची गरज होती, आता समीकरण उडलंय 7 बॉल आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला काप्री सिद्धी क्रिकेट संघ पाळेगाव आणि त्यांना फाईट करेल रियांश 11 सावध. ती देखील मॅच प्रेक्षकांना पाहायला आवडेल. चांगला सामना होईल. क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक्झॅक्टली घडले काय. फ्लाइट स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेटला आलेला खणखणीत पडले ब्रँडेड षटकार. संघ पडले मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 41 टार्गेट होतं. त्या धाबांचा पाठलाग सध्या करतोय आणि फलंदाज आपण पाहतो दक्ष का बॅटिंग करतायत. 13 बॉल 28 वरती तो नाबाद खेळतोय आणि दक्ष हेच सांगतोय, अरे लढता लढता पडलो तरी चालेल, याची मला खंत नाहीये, कारण शांत बसायला मी काय आदर्श 11 पडले संघाचा संत नाहीये. 6 बॉल 7 धावांची गरज. या बाश मध्ये आपण पाहतोय सामना ऑलरेडी आता खुला गेलेला आहे. जणू काय बॉल रन इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज, परंतु इथूनच या मॅचला खरं तर कलाटणी मिळते. एखादा असा गोलंदाज वापरावा लागेल गेसर टीमला, तुझ्या 7 धावा रोखेल, परंतु समोर दक्ष
स्वप्नील नावाचे फलंदाज आहेत सहजासहजी ते देखील सामना सोडणार नाहीयेत चिंतामण सुरोश 6 बॉल 7 धावांची गरज शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज योगेश आलेत स्लॉगरचं षटक जे मात्र हाणामारीचं षटक असतं धावा जमवण्याचं षटक असतं परंतु आता इथून या सामन्याला कशी कलाटणी दिली जाईल देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे 6 बॉल 7 फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळेल अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हर मधला खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला घेण्यात आलाय पुन्हा एकदा त्याची थोडीशी हलचाल पाहायला मिळते इकडे अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला खेळाडू तैनात आहे मागे बॅकअप देण्यासाठी सज्ज आहेत परंतु इथे घडलं का एक्झॅक्टली फलंदाज होईल रन आउटच्या स्वरूपात बाद पहिला चेंडू तर डॉट आलाय सामना प्रेक्षकांना चांगलाच पाहायला मिळणार आहे जिकडे स्ट्राईक हवी होती बॅटर दक्षला परंतु परतावा लागणारे माघारी 4 विकेट डाऊन धक्का दुसरा लागेल टीम आदर्श पडले संघाला वरती खेळतोय आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर क्रॉसिंग पंचांनी पाहिले जरूर अगदी पॉपिंग क्रीज सोडण्यात आलं त्यानंतर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला जो फलंदाज बाद झाला तो होता स्वप्नील आणि आता त्याची जागा घेण्यासाठी वैभव हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 5 बॉल आणि 7 धावांची गरज स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्लीन बोल्ड ज्या दक्षी विकेट हवी होती टीम घेसर संघाला तीच प्राइज विकेट मिळवले गोलंदाज योगेश पाटीलने फलंदाज होईल बाद 1 विकेट डाऊन तिसरा धक्का लागेल घेसर टीमच्या अगेन्स्ट पडले संघाला फलंदाज बाद खर तर कधी कधी घेसर संघाला महागडा देखील ठरलेला आहे परंतु ऐन मोक्याच्या क्षणी घेसर संघासाठी तारणहार देखील बनलेला आहे परंतु आताच्या या स्टेजला त्याला 7 धावा रोखायचे आहेत म्हणजे त्याला तारणहार बनावंच लागणार आहे 6 बॉल 7 ची गरज होती पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळालं त्यानंतर वैयक्तिक ज्या दक्षने स्ट्राईक घेतली ती विकेट त्यांना हवी होती आणि आता महत्वपूर्ण ऐन मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा पडले संघासाठी वाजवण्यात आली आहे गोलंदाज योगेश पाटीलच्या माध्यमातून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे 7 धावांची गरज कुठेही जाऊ नका ऐकत्र पाहत राहा साई एकविरा चषक ऑन साइडला डीप मध्ये बॉल चाललाय क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत प्रोटेक्शन देण्यात आलंय एकच धाव मिळेल आता एका धावेसाठी झगडावा लागणार आहे एका धावेसाठी संघर्ष करावा लागणार आहे सामना काय रंगतोय सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि खरं तर अनिश्चिततेचा खेळ हा क्रिकेट सध्या मैदानावरती चालू आहे क्षणात होत्याचं नव्हतं या ठिकाणी करणारा खेळ म्हणजे क्रिकेट 6 बॉल 7 ची गरज सामना येऊन ठेपला अवघ्या 3 बॉल 6 वरती एखादा मोठा फटका आला तर आदर्श क्रिकेट संघ पडले या मॅच मध्ये डोकं वर काढेल अजय आणि जर कदाचित एक चेंडू डॉट विकेट आली तर पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करेल टीम घेसर या मॅच मध्ये गोलंदाज योगेश यावेळेस आपण पाहतोय इकते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ बॉल चाललाय सरळ स्वीपच्या माध्यमातून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डे बॅकवर्ड स्क्वायर लेगला अलॉंग द कार्पेट बॉल सीमा पार आठवण करून दिली आहे सूर्यकुमार यादवची बॉल सीमा पार मिळतील धावा 4
सुरुवातीचे 3 चेंडू बसून पाहत होता, चौकार आल्यानंतर आता मात्र तो उभा झालाय. तो नुसता उभा नाही तर आता मात्र तो पायाच्या बोटांवरती उभा आहे. त्याला माहिती आहे सामना जणू काही हातातून निसटला होता. आता दोन्ही 12th मॅन उभं राहून या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण 2 बॉल 2ची गरज आहे. आणखीन एक चेंडू डॉट आला, विकेट आली तर सामना टर्न होऊ शकतो. परंतु काय घडेल या मॅच मध्ये, जसा पहिला सामना डे फॉर्मॅट मध्ये तुम्ही पाहिला शील्ड वर्सेस कात्रा, तसा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, तिकडे झेल ड्रॉप. आणि कात्रप टीम जेव्हा खेळत होती शील्ड संघाच्या प्रशांतने देखील याच मोमेंटला झेल ड्रॉप केला होता. आणि आता कंपल्सरी चेसिंग, 1 बॉल 1 धावेची गरज. जर झेल टिपला असता मानसने तर 1 बॉल 2ची गरज असती. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना. सर्व प्रेक्षकांच्या नजरा अगदी आपण पाहतो तिकडे खाऊ गल्लीमध्ये जे प्रेक्षक आता खात बसले होते त्यांच्या नजरा देखील आता क्रीडानगरीमध्ये लागलेले आहेत. 1 बॉल 1ची गरज. प्रशांत, मानस, अगदी आपण पाहतो हे 2 खेळाडू, एक शील्ड संघाचा आणि एक घेसर संघाचा, जणू काही प्रतिकृती सेमच पाहायला मिळते. आणि 12th मॅन, दोन्ही 12th मॅनने डोक्यावरती हात लावलेत. सामना घेसरला जाईल की सामना पडलेला जाईल हे मात्र आता कोणी सांगू शकणार नाहीये, कारण 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. अम्ब्रेला फिल्डिंग, अम्ब्रेला फिल्डिंग. आता सगळे खेळाडू आतमध्ये खेळण्यात आलेले आहेत. असं वाटतं की सध्या आपण वन डे क्रिकेट नाही तर टेस्ट क्रिकेट खेळतोय. 1 बॉल 1 धावेची गरज. सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल 1, गोलंदाज योगेश पाटील आणि स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथम. 1 बॉल 1ची गरज आणि जागा बनवली आहे टीम आदर्श क्रिकेट संघ पडलेने. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. की हो आम्ही जिंकू शकतो तर इकडे